जेव्हा एका स्त्रीनं सूर्यालाच उगवल्यापासून थांबवलं होतं. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? ही गोष्ट आहे पुराण काळातली, जेव्हा कौशिक नावाचे एक ऋषी असायचे आणि त्यांच्या पत्नी होती जिचं नाव होतं शांडिली. आणि ते क्रोधी स्वरूपाचे होते, मात्र आपल्या पत्नीसोबत जंगलामध्ये सुखानं राहायचे. आणि एकदा हे दोघं संध्याकाळच्या वेळी जंगलातून चालले होते. अंधकार भरपूर होता, मात्र त्याच वेळी कौशिक ऋषींचा पाय जो आहे तो मांडव्य नावाचे एक ऋषी एका झाडाखाली बसले होते, त्यांना चुकून लागतो. मात्र त्यामुळे क्रोधित झालेले जे मांडव्य ऋषी आहेत त्यांनी कौशिक ऋषींना थेट शाप देऊन टाकला की सूर्य उगवताच, आत्ता रात्र आहे पण जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा तू मरून जाशील. ते तिथून निघून गेले. त्यावेळी शांडिलीला कळेना की आता आपण काय करावं. आपल्या सर्वांना माहिती आहे सती सावित्रीची गोष्ट, की कशा पद्धतीने सत्यवानाला वाचवण्यासाठी सावित्रीने यमराजालाही माघारी फिरवलं. त्याचप्रमाणे शांडिलीने देखील आपलं जे पतिव्रत्य आहे त्याच्या ताकदीच्या बळावर सूर्याला उगवण्यापासून थांबवून धरलं. आणि नुसतंच नाही थांबवलं तर तिथून पुढचे सलग 10 दिवस पृथ्वीवरती तिने सूर्य उगवून दिला नाही, ज्यामुळे पृथ्वीवरचं सगळं जीवनचक्र हे विस्कळीत झालं आणि अंधकार सगळीकडे पसरला, हाहाकार माजला. आणि त्याच वेळी शांडिलीची समजूत घालण्यासाठी अत्री ऋषींची पत्नी असलेली अनुसूया हिला पाचारण करण्यात आलं. अनुसूया माता या शांडिलीपाशी गेल्या आणि त्यांनी तिला सांगितलं की तू हे सगळं माघारी घे, तू सूर्याला उगवू दे. त्यावेळी शांडिली म्हटली की माझ्या नवऱ्याला शाप मिळालेला आहे, जर का सूर्य उगवला तर मला वैधव्य पत्करावं लागेल. त्यावेळी अनुसूया मातांनी त्यांना आश्वासन दिले की तू सूर्याला उगवू दे आणि तो शाप एकदा पूर्ण होऊ दे, त्याच्यानंतर मी माझी जी सती शक्ती आहे त्याने तुझ्या नवऱ्याला मी जिवंत करेल. आणि झालं देखील तसंच. शांडिलीने सूर्याला उगवून दिलं आणि जसा सूर्योदय झाला तसं शांडिलीचे पती असलेले कौशिक ऋषी यांचा मृत्यू झाला. मात्र तात्काळ काही क्षणातच माता अनुसूया यांनी आपल्या सतीच्या बळाने त्यांच्या शांडिलीच्या पतीला म्हणजेच कौशिक ऋषींना पुन्हा जिवंत केलं आणि त्या तिथून निघून गेल्या आणि शांडिली आणि कौशिक दोघंही पुन्हा सुखाने राहू लागले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा. आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. धन्यवाद.